संविधान लागू झालं त्याच्यामुळे जेवढेही गॅजेट्स आहेत, सातारा गॅजेट असेल, निजाम गॅजेट असेल किंवा देशातल्या प्रत्येक स्टेटचे जे काही वेगवेगळे गॅजेट्स आहेत हे सर्व कॅन्सल झालेले आहेत. पण तरीही सरकारनं गॅजेटचं निमित्त करून फक्त त्या जातीची नोंद घेण्यासाठी म्हणून गॅजेटचा वापर करू लागले. पण हे लोकांना असं वाटलं की आरक्षण म्हणजे आरक्षणच मिळालंय, पण ऍक्च्युली आपल्याच धनगर समाजाला आरक्षण ऑलरेडी मिळालेलं आहे एसटी समाजाचं, फक्त त्याची अंमलबजावणी करायची राहिलेली आहे. पण सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये हे जे पॉवर आहे हे राज्य सरकारला पॉवर नाही आहे ह्याच्यामध्ये, हे फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटला आहे. फक्त स्टेट गव्हर्नमेंटचं एकच काम आहे की बाबा एक तुम्ही अधिवेशन बोलवा, सर्व मंत्र्यांना बोलून घ्या आणि ठराव पास करून हे जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला सुपूर्द केलात तर सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण सत्ता आपलीच आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण आपली सत्ता आहे. त्याच्यामुळे मोदी साहेबांशी जेव्हा देवेंद्र साहेबांची चर्चा